वंदनीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे बॉटॅनिकल गार्डन रंकाळा इथं 4,80,00,000 रुपये मंजूर झाले असताना त्या ठिकाणी कामाला त्या ठिकाणी पैसे खर्च करण्याला संधी नसल्यामुळे किंवा त्या ठिकाणी फुलाची बाग करण्याचं नियोजन महानगरपालिकेचं असल्यामुळे या शुक्रवार पेठ परिसरामध्ये या बागेचं काम सुरू आहे। निश्चितपणे कोल्हापूरमध्ये सर्वात मोठा वॉकिंग ट्रॅक या ठिकाणी होतोय। अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे 1800 मीटरचा ट्रॅक या ठिकाणी होतोय। अत्यंत चांगली औषधी सुगंधी झाडी या ठिकाणी लावण्याचा विकसकांनी प्रयत्न केलेला आहे। विरुंगळ्यासाठी या ठिकाणी विरुंगळा केंद्र होते, त्याचबरोबर या ठिकाणी लाईटची व्यवस्था आणि ओव्हरऑल लोकांना फिरता यावं, शुद्ध हवा मिळावी यासाठी बॉटॅनिकल गार्डन या ठिकाणी साकारत असल्याचं आपल्याला दिसतंय। अतिशय चांगल्या परिस्थितीमध्ये हे गार्डन होताना आपल्याला या ठिकाणी दिसतंय। खऱ्या अर्थानं भागातील नागरिकांनी त्याचा फायदा घ्यावा आणि जे कोणी या ठिकाणी उपद्रव करत असतील त्यांना माझी विनंती आहे की अशा पद्धतीचं गार्डन पहिल्यांदा या भागात साकारते। एक तर या भागामध्ये क्रीडांगण नाही आहेत, बाग बगीचे नाही आहेत आणि मग अचानक आपल्या लक्षात नसताना देखील सुंदर गार्डन या ठिकाणी होतंय। याचा लाभ आपण घ्यावा, याला कुठली बाधा व्हावी असं कोणतंही कृत्य करू नये।